नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला वाटत असेल की सकाळी सकाळी आज हे कुठे निघाली. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्हाला हा किल्ला बघून लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे निघालोय. तर आम्ही आज सकाळी सकाळी ह्या दौलताबादच्या घाटातून फिरत फिरत निघालो होतो खुलताबादला. कारण आज शनिवार होता आणि आम्हाला भद्रा मारुतीच्या दर्शनाला जायचं होतं. तसंच आम्ही मंदिरात पोहोचलो. आज शनिवार असल्यामुळे इथे खूप गर्दी होती. मग दर्शन वगैरे घेतलं. नंतर बाहेर आलो तर हे कलाकार इथे बाहेर बसलेले होते. मग इथे पूजा सुरू होती. इथे दर्शन वगैरे घेतलं आणि मग यांची सुद्धा थोडीशी मस्ती बघितली. मग यांना फराळ दिलं खायला, काही प्रसाद दिला, केळं वगैरे दिले आणि हा कोणत्या ॲटिट्यूडमध्ये होता काय माहिती, काही घेतच नव्हता. काहीतरी दुःख झालेलं होतं बहुतेक. मग आम्ही इथे थोडासा बाजार करून घेतला आणि भाजीपाला घेतला. नंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आम्ही चाललो होतो म्हैसमाळला आणि बघा किती सुंदर वातावरण होतं इथे. नंतर मग आम्ही तिथे गिरिजा देवीच्या मंदिरात गेलो. तिथं देवीचं दर्शन वगैरे घेतलं. मंदिर हे खूप मोठं आणि खूपच सुंदर होतं आणि तिथलं वातावरण एवढं छान होतं. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही कुठेही जा, पण नाही का मंदिरात जाऊन एवढ्या गुड व्हाइब्स येतात ना, त्या कुठंच येऊ शकत नाही. नंतर आम्ही निघालो होतो बालाजीच्या मंदिराला. मग तिथे बालाजीच्या मंदिरात गेलो. ते मंदिरसुद्धा खूप मोठं आणि खूपच छान होतं. मग मंदिरात गेलो, थोडं आजूबाजूला फिरलो अगोदर. नंतर मग मध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले. हे मंदिराचं प्रांगणसुद्धा खूप मोठं आणि खूपच सुंदर होतं. मग दर्शन घेतलं आणि इथे बघा ही किती छान मनी म्याव बसलेली होती आणि म्याव बसलेली आहे आणि मी तिच्याजवळ जाणार नाही असं होऊच शकत नाही. मग मी तिच्याजवळ गेले. तिथले काका सांगत होते की ती पैठणहून आलेली आहे. कोणासोबत तरी आलेली होती बहुतेक आणि ती एवढी क्यूट होती, एवढी छान होती ना आणि मला एवढं वाईट वाटत होतं की मी तिच्यासाठी काही खायलाच घेऊन गेले नाही. कारण आमच्या सर्व खायच्या वस्तू गाडीमध्ये होत्या आणि ती माझ्या हाताकडे बघत होती. एवढी क्यूट होती ती. नंतर मग आम्हाला जायचं होतं आणि बघा ती कशी माझ्या मागं लागली होती. पण काय आम्हाला तर जायचं होतं आणि तिला घरी पण घेऊन जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही बाहेर निघालो. बाहेरसुद्धा खूपच छान वातावरण होतं आणि मग आम्हाला भूक लागलेली होती. तर मग आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलो. आत्यांनी इथे खूप छान अशी भेळ बनवली होती. मग आम्ही व्यवस्थित जेवण वगैरे केलं आणि तिथेच बाजूला एक महादेवाचं मंदिर होतं. तिथे तर एवढं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान. मग नंतर आम्ही घरी आलो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.